यमहं वदामि तं वदेता। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि ते शरणेन गमना सम्पूर्णं पाणतिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदेनदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचार वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि ते शरणेन सा पंचशीलं धम्मं साधुकं सुरकितं कत्वा अपमादेन शीलसम्पादेथा। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। मना विपति पटिवाहे सब संपत्ति से दिया सब दुख सब भया सब रोग विनाशाय भवे निब्बाणं शांतिके बन्ते अनुगहं कत्वा परित वृथं मंगलम द्वितीयंपी तृतीयंपी। आज आपल्या इथे शैलेश वडिलाचं नाव काय? बबनराव ढेपे. आशाबाईचं नाव घ्या. आज आपल्या इथे आशा बबनराव शैलेश ढेपे या परिवाराने बहुत दुःख काटलेले आहे. जीवनामध्ये बहुत दुःख भोगलेले आहे. बहुत जीवनामध्ये संघर्ष केला आहे. बबनराव ढेपे आशा बबनराव ढेपे यांना 2 मुलं होते. त्यावेळी फार कष्टिक जीवन जगले.
परिश्रमाच्या माध्यमातून त्यांनी जीवनाचं सोनं केलेलं आहे. खूप परिश्रम केला आणि त्या परिश्रमाचं त्यांना आज एवढं मोठं त्यांना फळ मिळालेलं आहे. आज मास्टर कॉलनीमध्ये देखील त्यांनी मकान बनवलं. ही कोणती कॉलनी? हां, ड्रीमलँड सिटी. ड्रीमलँड सिटी. इथं देखील सावंगे मेघेला लागून त्यांनी इथं देखील मकान बनवलेलं आहे. तर फार प्रगती केली आहे. याचं कारण धम्माच्या सहवासात राहिले आणि कष्टमय जीवनामधून त्यांना एवढी मोठी अनमोल सफलतापूर्ण जीवन त्यांना हस्तगत झालं आहे. भगवान सम्यक संबुद्ध म्हणतात, भगवान सम्यक संबुद्ध म्हणतात, याचं कारण काय आहे? याचं कारण आहे त्याचं स्वतःच पुण्यकर्म असते, कुशल कर्म असते आणि ते आपल्याला मिळते आहे. कोणतंही कर्म आपोआप मिळत नसते. त्याला अगोदर काही घटना क्रम त्याच्यामध्ये निर्माण होत असते. आपोआप असं कोणतंही कर्म निर्माण होत नसते. आणि आपोआप त्याचं कर्म जर होत जर असेल, त्याचं स्वतःच पूर्वजन्माचं काही कुशल कर्म असते, पुण्यकर्म असते. म्हणून ते पुण्यकर्म त्यांच्या जीवनाला गती देतो आहे. ज्याप्रमाणे एखाद्या दगडमय शेतामध्ये त्या शेतात खत असेल, काही असेल, पण एखादा अंकुर फार शक्तीने येणारा असतो, पण त्याच्यावरती जे बीज पेरल्या गेलेलं आहे त्याच्यावर धोंडा पडलेला, दगड पडलेला आहे. त्यामुळे तो काही कालपर्यंत वाढला जात नाही. पण कालांतराने तो जरी कमजोर अवस्थेत जरी असतो, पण तो पूर्वसंचितामुळे तो दगड धोंडा लोटला गेल्यानंतर जो शक्तिशाली अंकुर तो वाढणार नव्हता, पण ते लोटून दिल्या गेल्यामुळे आणि म्हणून तो अंकुर ताकदीनं वाढून आणि फार मोठा बहरदार होतो. फार मोठ्या फुलांना, फार मोठ्या फळांना, फार मोठ्या रसाला प्राप्त होतो आहे. अशाच प्रकारे भगवान सम्यक संबुद्धही म्हणतात, त्या व्यक्तीचं पुण्यकर्म काय आहे असं धम्मपदाच्या यमक वग्गामधून भगवान सम्यक संबुद्ध उपदेश देतात आणि म्हणतात. काय म्हणतात भगवान बुद्ध? मनोपुभम गम्मा धम्मा मनोसेटा मनोमया मनस्साचे पदुठ्ठेन भास तेवा करो तेवा ततोनं दुःख मनवेती चक्कं व वहतो पदम. काय म्हणता भगवान बुद्ध? सर्व धर्म चैतसिक अवस्था, सर्व धर्म चैतसिक अवस्था. सर्व धर्म म्हणजे कुठे असतात सर्व धर्म? सर्व धर्माचा विचार जर केला, लोक कर्मकांडाच्या माध्यमातून वेगवेगळे धर्म म्हणतात, पण भगवान बुद्धाने मुख्य 3च धर्म मांडलेले आहे. सर्व धर्माचा जर विचार जर केला असताना धर्म किती आहे? 3च आहे, नाही का? मग त्या धर्माचा समूह, कोणत्या धर्माचा समूह 3 आहे, कोणत्या धर्माचा समूह 4 आहे, कोणत्या धर्माचा समूह 3 आहे.
एकूण ह्या 3 धर्माचा समूह पकडून 10 प्रकारचा धर्म समूह होतो आहे. 3 धर्म प्रमुख कोणते आहे? काया, वाचा आणि मन. काया, वाचा आणि मन. म्हणून भगवान सम्यक संबुद्ध म्हणतात, सर्व धर्म चैतसिक अवस्था है, पहले मन में उत्पन्न होते हैं. मन मुख्य है, वे मनोमय है. जब आदमी मलिन मन से विचार करता है, मलिन वाणी से बोलता है, मलिन शरीर से कर्म करता है, उसका दुख उसके पीछे पीछे वैसे हो लेता है जैसे गाड़ी के पहिए बैलों के पैरों के पीछे पीछे वैसे हो लेता है. म्हणून म्हटलं गेलेलं आहे, सर्व धर्म चैतसिक अवस्था मनात उत्पन्न होत असते. मनात काय उत्पन्न होत असते? मनात विचार उत्पन्न होत असते. काय उत्पन्न होत असते? मनामध्ये, नाही का? म्हणून भगवान बुद्ध काय म्हणते, सर्व धर्म चैतसिक अवस्था आहे, पहिले मन में उत्पन्न होते, नाही का? मग मनामध्ये मनाला मलिन करणारं यमक वग्ग हे आहे. कोणतं हे? मनाला मलिन करणारा समूह कोणता आहे? जेव्हा मनुष्य मलिन मनाने विचार करत असतो, मलिन मनाने काय करतो? विचार करत असतो. मलिन वाणीने बोलत असतो. मलिन शरीराने 3 प्रकारे कर्म करतो. मलिन मनाने 3 प्रकारचं विकार निर्माण करतो. 3 प्रकारचे विकार मलिन मनाने. कोणते 3 प्रकारचे? मलिन मनाचं कर्म घडल्यामुळे मलिन मनामुळे 3 विकार निर्माण होतात. 3 प्रकारचे विकार कोणते? मलिन मन, ज्या मनुष्य जास्तीत जास्त समजा मलिन मनाने मलिन विचार तयार करून राहिला, तर त्या मलिन मनाच्या प्रभावाद्वारे 3 विकार निर्माण होतात. कोणते 3 विकार? लोभ, द्वेष, मोह. मग हे लोभ, द्वेष, मोह जेवढ्या घट्ट होतील, नाही का, तर ते विकारच आहे दुःखाचं कारण. लोभ, द्वेष, मोह याद्वारे त्याचे 4 प्रकारे वाणीला मलिन बनवणारे विकार निर्माण होते. कोणते 4? वाणीला आपोआप निर्माण होतात. वाणीला 4 प्रकारे मलिन करणारे विकार आपोआप निर्माण होतात आणि आपोआप त्याच्याकडून ते होतात. त्याला परिणाम काय आहे? हे 3 विकार. मलिन मनाला मोठे 4 कोणते निर्माण होतात? निंदा करणे, चुगल्या करणे, कठोर बोलणे, व्यर्थाची बडबड करणे, नाही का? मग लोभ, द्वेष, मोहाची गती जेवढी प्रमाणात वाढल्या जाईल, तेवढ्या प्रमाणामध्ये निंदा, चुगली, कठोर, व्यर्थाची बडबड जास्त प्रमाणामध्ये तो गतिशील होईल, जास्त गतिमान होईल. आणि मोठ्या प्रमाणात तो निंदा, चुगली, कठोर, व्यर्थाची बडबड तो करत राहील, नाही का? एकूण की झाले 7. हे 7 प्रकारचे एकदम ताकदवार बनल्यानंतर त्याचं 3 प्रकारचं अकुशल कर्म आपोआप बलवान होते. शारीरिक 3 कर्म. कोणते शारीरिक 3 कर्म? हत्या करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे. शरीराद्वारे किती कर्म होतात? हत्या, चोरी, व्यभिचार. त्यामुळे त्याचं शरीर 3 प्रकाराने मलिन होते आहे. एकूण 10 प्रकारचं कर्म मलिन झाल्यामुळे आणि त्याने जर आपल्या विकारांना कंट्रोल न केल्यामुळे, धर्म न जाणल्यामुळे, अधर्माकडे त्याची वाटचाल झाल्यामुळे तो मनुष्य नीतिमान राहत नाही. तो मनुष्य नीतिमान राहत नाही, तो अनितिमान राहतो. तो मिथ्या दृष्टीत राहतो. कोणत्या दृष्टीत राहतो? तो मिथ्या दृष्टीत राहतो. या जगामध्ये करता करविता कोणीतरी आहे. मग कोण असेल? ईश्वर असेल, आत्मा असेल, परमात्मा असेल, परमेश्वर असेल, नाही का? कशामुळे?
नीतीला न जाणल्यामुळे, मिथ्या दृष्टीच्या जवळ असल्यामुळे, मिथ्या दृष्टीच्या जवळीक त्याने संबंध ठेवल्यामुळे त्यामुळे तो मनुष्य अनितीलाच मानतो श्रेष्ठ. जो अनितीच्या जवळ आहे तो विज्ञानवादी नसतो, तो धम्मवादी नसतो, तो शीलवादी नसतो, तो सम्यकवादी नसतो. आणि तो सम्यकवादी नसल्यामुळे तो एकदम दुराचारी असतो, चारित्र्यहीन असतो, मलिन चित्ताचा असतो, पापिष्ट असतो, एकदम पापकर्मी असतो. आणि असा पापिष्ट मनुष्य असल्यामुळे तो मनुष्य पुण्यकर्मावर, सत्कर्मावर, कुशल कर्मावर तो विश्वास नाही करू शकत. कुशल कर्म पिपासू राहत नाही, अकुशल कर्म पिपासू राहतो. कोणतं कर्म पिपासू राहतो? तो अकुशल कर्म पिपासू. म्हणजे अकुशल कर्माचा त्याला ध्यास लागलेला असतो, अकुशल कर्माचा ध्यास लागलेला असतो. आणि अकुशल कर्माच्या माध्यमातून तो अनेक कर्मकांडांना, अनेक मिथ्या कर्माचा तो बळी जातो, बळी होतो आणि बळी पाठवतो आहे, नाही का. आणि अनेक अंधश्रद्धेच्या माध्यमातून जेवढी मोठी कष्टाच्या माध्यमातून संपत्ती मिळवली, ती संपत्ती केवळ वाम मार्गाने लावतो. तो चांगल्या मार्गाने खर्च नाही करत, पुण्यकर्माच्या माध्यमातून तो खर्च नाही करत, नाही का. संस्कार मी तो कष्टाने निर्माण करेन, केवळ मिथ्या संस्कार निर्माण करेन, नाही का. कायेचे, वाचेचे, मनाचे संस्कार स्वतः निर्माण करेन का तो केवळ मिथ्या संस्कार निर्माण करेन. आणि मिथ्या गोष्टीचा तो विश्वासू बनेल. आणि मिथ्या गोष्टीचा तो विश्वासू बनल्यामुळे का त्याचा तो विश्वासू बनेल का तो अनेक मिथ्या कर्म करेन, अनेक कर्मकांड करेन, अनेक बलिकर्म करेन, अनेक बोकडे कापेन, कोंबडे कापेन, अनेक अन्य प्रकारचं मिथ्या कर्म करत जाईल. हे कशामुळे? या पहिल्या प्रकारचं यमक व ग त्याने ग्रहण केल्यामुळे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात तर पहिल्या प्रकारचं यमक व ग जे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे का ते ग्रहण करायला, म्हणजे सांगितलेलं आहे पाठ करा, पण मात्र ग्रहण करू नका. कारण एकदम त्या व्यक्तीची अधोगती होणार, नाही का. त्या व्यक्तीची सुगती प्रगती होऊ शकत नाही, त्याची काय होणार? अधोगती. पण माहितीसाठी ते यमक व ग तुमच्या ठेवणे आवश्यक आहे. कोणतं यमक व ग? पालीमधून समजून घ्या. मनोपब्रह्मा गम्मा धम्मा मनोसेटा मनोमया मनसाचे पदुठेनां भासते वा करोते वा ततोनां दुःख म्हणवेती चक्कां वा वहतो पदां. या गाथीद्वारे, या मार्गाद्वारे मनुष्य दुःखाला प्राप्त होईल. अशा मलिन मनाने विचार करत राहिला, मलिन मनाने बोलत राहिला, मलिन मनाने शारीरिक कर्म करत राहिला, तो मलिन कर्म त्याचा पाठ पिछा अशा प्रकारे पुरवेल ज्याप्रमाणे बैल बंडीच्या मागे बैलाचे चाक धावत असतात. अशाच प्रकारे मलिन रूपी मिथ्या दृष्टीरूपी परिणाम त्याच्या पाठपिछा पुरवेल आणि त्याला दुःख त्याच्या मागं धावेल आणि त्याच्या मागं सुख प्राप्त होणार नाही. पण त्याला अशी जाणीव होईल हा सुखाचाच मार्ग आहे, पण तो त्याने अजाणतेनं दुःखाचा मार्ग त्याने पकडलेला आहे. तो मार्ग सुखाचा नाही, तो मार्ग दुःखाचा मार्ग आहे. धम्म न जाणल्यामुळे, मिथ्या दृष्टीच्या सहवासातच राहिल्यामुळे तो चुकीचा मार्ग त्याने अनुकरण केला. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात हा मार्ग दुःखाचा आहे, नाही का. पण याला जाणण्यासाठी हा देखील मुखोगत होणे आवश्यक आहे, नाही का. जसं काठ्या रस्त्याने आपण जर चाललो तर काठ्याची अनुभूती होणे आवश्यक आहे, नाही का. अनुभूती झाली नाही तर आपण त्या काठ्यापासून सावध होणार का? नाही होणार. म्हणून काठ्याचा पण मार्ग समजला पाहिजे वगैरे, पण या काठ्यापासून फुलाचा मार्ग समजला पाहिजे, पण फुलापासून सुगंध मिळते, फुलापासून समजा फ्रेश होणारं वातावरण निर्माण होते आहे का. त्यासाठी हे दोन्ही मार्ग अनुभवणे आवश्यक आहे. पण फुलाचा मार्ग जीवनाला सुख देणार आहे. म्हणून दुसऱ्या गाथेत भगवान बुद्ध म्हणतात, काय म्हणतात? सुख प्राप्त करून देणारे यमक व ग दुसरा आहे, दुःख प्राप्त करून देणारे यमक व ग हे पहिल्या सांगितलेलं आहे. सुख देणारं यमक व ग मी म्हणतो आता. मनोपब्रह्मा गम्मा धम्मा मनोसेटा मनोमया मनसाचे पसरणेन भासते वा करोति वा ततोनां सुख म्हणवेती छाया व अनपायिनी
या गाथेचा अर्थ काय? सभी धर्म चैतसिक अवस्था है, पहले मन में उत्पन्न होते हैं, मन ही मुख्य है, वे मनोमय है। जब आदमी स्वच्छ मन से बोलता हुआ कार्य करता है तब सुख उसके पीछे पीछे वैसे हो लेता है जैसे कभी साथ न छोड़ने वाली छाया आदमी के पीछे पीछे वैसे ही हो लेती है। जो मनुष्य स्वच्छ मनाने बोलतो, स्वच्छ मनाने बोलतो म्हणजे काय करतो? आपल्या मनाला स्वच्छ बनवतो। अस्वच्छ मार्गाने बोलतो म्हणजे मनाला काय करतो? अस्वच्छ बनवतो, गढूळ बनवतो आणि गढूळपणाद्वारे मनुष्य दुःखाला प्राप्त होतो। तो स्वतःला जाणू शकत नाही, स्वतःला ओळखू शकत नाही। पण स्वच्छ म्हणजे बनवणारा मार्गाने जो मनुष्य लागत असतो तो मनुष्य स्वच्छ बोलण्याची ज्याला सवय लागलेली आहे, स्वच्छ काम करण्याची ज्याला सवय लागलेली आहे, स्वच्छ विचार करण्याची ज्याला सवय लागलेली आहे, तर त्या व्यक्तीला सम्यक दृष्टीची प्राप्ती होते। सम्यक दृष्टी, दृष्टी म्हणजे काय? दर्पण, दर्पण म्हणजे आरसा। जसं आरशाकडे बघून आपण जेव्हा पाहतो तसं आपला चित्रात दिसतं, आपल्याला चेहरा दिसतो, डोळे दिसतात, चेहऱ्यावर डाग आहेत का ते दिसतात। आपल्याला जसं पाहतो यथाभूत आपल्याला अनुभूती होते। माझ्या चेहऱ्यावर डाग लागलेला आहे ते अनुभूती होणार, म्हणजे विज्ञानवादी सम्यक दृष्टी झाली, नाही का? विज्ञानवादी सम्यक दृष्टी म्हणजे तो अंधश्रद्धेच्या अधीन होत नाही। मिथ्या दृष्टी त्यामुळे त्याला काय आरसा प्राप्त होत नाही, त्याला दर्पण प्राप्त होत नाही, म्हणून तो ईश्वरवादी असतो, तो अंधश्रद्धेच्या अधीन असतो, अंधश्रद्धेचा तो पिपासू असतो आणि म्हणून तो मनुष्य दुःखाच्या मार्गाने चालतो आणि मरेपर्यंत तो दुःखाचा मार्ग अपनावतो, त्याला सुख शांतीचा मार्ग त्याला मिळत नाही। म्हणून सम्यक दृष्टिमान मनुष्य, सम्यक दृष्टीला त्याने यथाभूत चांगल्या प्रकारे त्याने जाणल्यामुळे आणि म्हणून तो विश्वासाने तो त्रिशरण पंचशिलाला अपनावतो, विश्वासाने अष्टशिलाला जाणतो, विश्वासाने आर्य अष्टांगिक मार्गाला जाणतो, विश्वासाने अनेक भगवान बुद्धाने सुत्त सांगितलेले आहे, विनय सांगितलेले आहे, अभिधम्म सांगितलेलं आहे, शील समाधी प्रज्ञा सांगितलेलं आहे, त्याच्यावरच तो विश्वास करणार असतो। 3 रत्न सांगितले आहे, बुद्ध रत्न, धम्म रत्न, संघ रत्न, या 3 रत्नाचा तो विश्वासू बनतो, म्हणून तो ईश्वरवादी नाही राहतो, तो नैतिकवादी राहतो। नैतिकवादी, कायिक नैतिक, वाचिक नैतिक, मानसिक नैतिक, आणि म्हणून या नैतिक मार्गाचा तो अभ्यासू असल्यामुळे असा मनुष्य कुठेच धोका खात नाही, तो धोक्याच्या बाहेर येतो, धोक्यापासून तो मुक्त होतो। पण मिथ्या दृष्टीच्या मार्गाने वाटचाल करणारा मनुष्य त्याचं जीवन परिपूर्ण धोकामय असतं, धोक्यामध्ये जातो, खतऱ्यात जातो, क्षणोक्षणी पावलोपावली त्याच्या मागे खतरा असतो, त्याच्या मागे धोका उत्पन्न होतो। मिथ्या दृष्टीच्या अधीन होणारा मनुष्य अनेक दुष्कर्म करतो, म्हणून सम्यक दृष्टीच्या अधीन होणारी बाबासाहेब आंबेडकर, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पंचशील ग्रहण केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म ग्रहण केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिशरण पंचशील रूपी आरसा प्राप्त केला, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान देखील की आपल्या बुद्ध धम्माच्या आधाराने लिहिलं, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पंचशील देखील म्हटलं, आणि अनेक बौद्ध लोकांना म्हटलं जे जे लोक त्रिशरण पंचशील ग्रहण करतील त्यानुसार आचरण करतील का ते कोणत्याही कायद्यामध्ये सापडलं जाणार नाही, ते कोणत्याही गुन्ह्यामध्ये सापडलं जाणार नाही, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंद होऊ शकणार नाही। जे पंचशिलातून 5 शिलाचं पालन करतात का ते 5 प्रकारचे शीलवान आहे, जे अष्टशिलातून 8 शिलाचं पालन करतात का ते अष्टशिलाचं शीलवान आहे, का ते जर समजा धम्म उपासक म्हणून जीवन जगतात का ते उपासक म्हणून शीलवान आहे, विनय म्हणून शीलवान आहे, म्हणून त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा धोका होत नाही। भगवान बुद्धाच्या काळामध्ये विशाखा मेघार माता कधी अष्टशील पालन करायची, अष्टपरिष्कार दान देण्याची ती उपासिका होती, म्हणून अष्टपरिष्कार दान देण्याची ती उपासिका शीलवान होती, म्हणून तिच्या अष्टपरिष्कार या दानाच्या माध्यमातून उपासक उपासिका तो विनय स्वीकारतात, भिक्खूंना अष्टपरिष्कार दान देतात, जीवर दान देतात,
अन्य अन्य प्रकारचं दान देतात. म्हणून जे अष्टपरिष्कार दान देण्याची वहिवाट आहे, विशाखा मेघार माताने त्या कार्यामध्ये तिनं संकल्प केला होता, मी भिक्खू संघांना अष्टपरिष्कार दान देईन. आणि म्हणून त्या अष्टपरिष्कार इतिहासभर कोरला गेलेले आहे. तर तेव्हा जो जो उपासक जे शिलाच्या माध्यमातून, सम्यक मार्गाच्या माध्यमातून कुशल कर्म स्वतःमध्ये करतो हे, तर त्याचं कर्म एकदम उज्ज्वल बनते आहे. म्हणून अशा प्रकारचं कर्म हे फार मोठा महत्त्वपूर्ण आहे. म्हणून जो पंचशील आधारित जीवन जगतो त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप शुद्ध होत नाही. त्यांना धम्म त्यांना कळतो आहे. ज्यांना धम्म कळाला नाही, ज्या लोकांना धम्म कळाला नाही, ते लोक जरी समजा भारतीय संविधानाच्या माध्यमातून ते वकील जरी झाले असेल, ते भारतीय संविधानाच्या माध्यमातून वकील जरी झाले असेल, पण ते भारतीय संविधान बुद्धाच्या धम्माच्या माध्यमातूून निर्माण झालेलं आहे, पंचशिलाच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे. सत्ता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व आणि न्याय या 4 गोष्टीच्या माध्यमातून हे 4 गोष्ट, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व आणि न्याय हे तत्व बाबासाहेबांना दिलेलं आहे. हे बुद्धाने शिकवलेलं आहे, नाही का? हे जर काही वकिलांना या गोष्टीचं ज्ञान नसेल, भान नसेल, आणि म्हणून त्याने तो व्यक्ती चुका करतोय, तो ईश्वरवादी असतो, तो अनितिमान असतो, नीतिमान नसतो. म्हणून समजा इतक्या मोठ्या भारतीय घटनाकार व्यक्तीच्या, जो संविधान तज्ञ आहे, जो समजा भारताचा तो कोण आहे, न्यायाधीश आहे, भारताचा न्यायाधीश आहे, अशा व्यक्तीला तो वकील, तो आपला सुप्रीम कोर्टाचा वकील का तो आपल्या शेजियन व्यक्तीला एक चप्पल फेकून मारतो, जुता फेकून मारतो, हे त्याने हिंमत केली असते का? ना, तो समजा सुप्रीम कोर्टाचा वकील असतानाही तो समजा एवढ्या मोठ्या भारतीय सुप्रीम कोर्टाच्या एका जजला त्याने समजा चप्पल मारण्याची हिंमत केली असते का? कारण त्याला बुद्धाचं संविधान त्याला समजलं नाही, नीतिमत्ता समजली. जरी समजा भारतीय संविधानाच्या माध्यमातून तो वकील जरी बनला, पण ज्ञान नाही ना त्याला, नाही का? त्याची अक्कल कुठे घुटण्यामध्ये, नाही का? अक्कल त्याची घुटण्यात असल्यामुळे, का त्याला धर्म त्याला न समजल्यामुळे त्याने अशा प्रकारे केली, आणि आता त्याचे 12 वाजत आहे. आणि म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं, का त्या संविधानाच्या माध्यमातून सर्व सुरक्षित आहे. देवता सुरक्षित आहे, देवी सुरक्षित आहे, अनेक मंत्री गण सर्व सुरक्षित आहे. ती संविधानाची ताकद आहे, ती भारताची ताकद आहे. जे लोक जाणकार आहे ते लोक जाणतात, ज्यांना त्याची जाणीव कळाली नाही, ज्यांना त्याची अनुभूती झाली नाही, असे अंजान चित्ताच्या लोकांना कळालं नाही. म्हणून करता धरता ईश्वर आहे. म्हणून ते कोणत्याही पदाची शपथ घेत असताना शीलाची, चारित्र्याची शपथ घेत नाही. कोणाची शपथ घेता? ईश्वराची शपथ घेतात. शीलाची, चारित्र्याची नाही, नीतीची नाही, मातापिताची नाही. मातापिता मूल्यवान नाही, ईश्वर मूल्यवान आहे. नीतीची नाही शपथ घेणार, नीती मूल्यवान नाही. कोण मूल्यवान आहे? ईश्वर मूल्यवान आहे. पण तो ईश्वर कुठं राहतो, काय राहतो, काही माहिती नाही शकतो वगैरे, काही ठाव ठिकाणा नाही. म्हणून बुद्ध धम्म हा विज्ञानावर अवलंबून आहे. म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारला, आणि आपण बौद्ध आहोत. ज्या ज्या लोकांनी बुद्ध धम्मानुसार स्वीकारलाच नाही, त्यानुसार आचरण करतील, ते मरून जातील, पण त्यांना कुठल्याही प्रकारे ते कोणत्याही गुन्ह्यात सापडणार नाही, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप सिद्ध होऊ शकणार नाही. पण जे लोक अंधश्रद्धेच्या अधीन आहे, त्यांना पावलं पावले कोणत्याही गुन्ह्यात सापडतील. जरी समजा ते कोणत्या गुन्ह्यात सापडले नाही, पण तरी मात्र निसर्गाचा एवढा मोठा गुन्हा भारी पडेल, आणि त्यांना कोणता मृत्यूदंड त्यांना मिळेल हे सांगता येणार नाही. तर तेव्हा आज अशा वडिलाचं नाव काय सांगितलं? वडिलाचं नाव बबनराव, आशा बबनराव शैलेश ढेपे. तर या परिवाराने या ठिकाणी सुंदर असं मकान बनवलं. मास्टर कारने देखील मकान बनवलं. तर तेव्हा
या मकानामध्ये त्यांच्या घरामध्ये सम्यक दृष्टीचा वर्षा हो, सम्यक दृष्टीचे त्यांच्या घरामध्ये घनदाट संस्कार हो, धम्म त्यांच्यात नांदो, धम्माचं बल त्यांच्यामध्ये प्राप्त हो, ही मंगल कामना व्यक्त करून आजच्या प्रसंगी ही धम्मदेशना देऊन मी संपवतो आहे आणि परित्राणाला सुरुवात करतोय. ठीक आहे. सुत्त